हॅलो गायज, मी शुभम साळुंके तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या कोकण ट्रिप व्लॉगमध्ये. आय होप तुम्ही आपले पाठीमागचे 3 व्लॉग पाहिले असतील. नसतील पाहिले तर फटाफट जाऊन बघून या. तर चला चालू करू. ते गोल्डन कसं होतं? ऊन पडतं कोवळं कवळं सकाळी ऊन पडतं तसं कलर गोल्डन होतो आणि ऊन वाढत जातं तसं तसं त्याचा कलर चेंज होत राहतो. आणि जे समोरचं बीच दिसतंय हे निवती बीच आहे, आपल्या महाराष्ट्राचं सगळ्यात स्वच्छ बीच आणि खरंच स्वच्छ आहे आणि एकदम इथे नीट. जास्त करून प्री वेडिंग होतं. कुठे या ब्रिज वरती का? आपल्या नाही कसं आहे असं इथं प्री वेडिंग शूट होतं. बीच एवढा खतरनाक आहे आणि एवढा नीट आणि क्लीन आहे ना भाई. शेवट आहे शेवट. आमचं संजू राठोड दाखव. आमचं संजू राठोड. संजू राठोड बघा. संजू राठोड कसं उडव आहे संजू. नाही बीचवर दादा चला. सेम सेम. अरे बस का त्यासाठी पोरी येत नाही होते बाहेर. सगळ्यांना असं वाटतंय की ह्याच्याकडे खूप आहे. पण काय ह्याच्याकडे नाही पण हा अख्खा दिवस घालवलाय हे शोधायला. आम्ही आता आलो हे पकड. आतमध्ये बाहेर यायचं नाही. वारा वगैरे लागला असेल ना तर खूप प्रभाव पडतो. इथे बाहेर येणार पाणी, बाहेर ओढणार, मग पोहायला पण काही नाही, मग फरक नाही पडणार. पाणी आत खेचणार का? पण बीच एकदम खतरनाक आहे. ते काय आहे तिथं? ते काय बनवलंय? लाईफ गार्ड लाईफ गार्ड. हा त्यांच्यासाठी बसलेला आहे. रॉक जवळ येऊ शकतो का पोहोच? नाही तेच सांगतोय तुला. नाही पाणी खेचतं रॉकच्या जवळ. आपण काय करूया इथं लाटा बी नाही जेवढे आपल्याला खायचं कशा आपल्याला पाहिजे तशा लाटा. जर 2 दिवस राहायचं असेल एकदम शांत तर बेस्ट आहे. फक्त काय मला सिटी लांब पडणार आहे. जर city मध्ये जायचं असेल तर, काय आणायचं असेल तर. अच्छा. सगळं येऊन येते एकदम. अरे वन टाइम सगळं स्टॉक आणायचं. सर्व मालूम आहे. तर इमर्जन्सी काय झाली तर तोफाने वगैरे इशारे इथून द्यायचे, तेव्हा समजायचं. पण हा गव्हर्नमेंटच्या अंडर आहे आणि जास्त घरं नाही, त्याच्यामुळे डेव्हलपमेंट एवढी नाहीये. डेव्हलपमेंट एवढीच झाली की वरपर्यंत रोड आहे, डायरेक्ट येणार वरपर्यंत. व्ह्यू वगैरे चांगला आहे, बेस्ट आहे एकदम. हा कोणता किल्ला आहे? निवती किल्ला. नेवती किल्ला. नाही उल्लेख आहे. वरून ना व्ह्यू वगैरे एकदम बेस्ट आहे. म्हणजे डेव्हलपमेंट अजिबात झालेली नाही ना काय? प्री वेडिंग साठी कडकच आहे म्हणे. प्री वेडिंग या साईडला नाही, या साईडला. प्री वेडिंग इकडे खाली होणार. बीच आहे, बोगवे. ते ह्याच्यापेक्षा चांगलं आहे. इथे घरं वगैरे जास्त जाऊ, म्हणजे इथे आता कसं डेव्हलपमेंट झालेलं आहे, त्या साईडला डेव्हलपमेंटच आहे. आता दिसणार त्या साईडला मी. आता आपण जाणार का इकडे? हा आता इथून या साईडला बोगवे, या साईडला निवती जाणार. आता आपण भोगवेला चाललोय का? हा आता बोगवे म्हणजे दिसणार जाताना, तिकडूनच आपण आतमध्ये जाणार. त्या बीच वरती का? हा, या बीचवर. सचिन तेंडुलकर आणि आशिष नेहरा. बर्थडे या बीचवर सेलिब्रेट केला त्यांनी. कोणी सचिन तेंडुलकर. 50वा बर्थडे सेलिब्रेट केलाय सचिन तेंडुलकर यांनी इथे. खूपच भारी बीच आहे. एवढे नीट आणि क्लीन बीच अख्ख्या कोकणात तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही. एकदम टॉप लेवलचे बीच आहेत. टॉप. हाँ ये कर लो पहले. ये क्या है? तुम्हाला माहित पडतं का आपण आहे म्हणून आज? रापण लागतेच. संध्याकाळच्या वेळेचा टायमिंग असतं, फक्त काय थोडी रात्र म्हणजे 7-7:30 त्या दरम्यान जायचं. विठ्ठल मंदिर म्हणजे ना, या साईडला समुद्र दिसतात, या साईडला असं मंदिर आहे विठ्ठल मंदिर. कोणाला जरी विचारलं तरी मला वाटतं ना 3 किलोमीटर असेल. 3 किलोमीटर गाडीने जायचं, तिथे पार्क करायचं आणि बघायचं. बाबा तेवढे तुम्हाला ना पाहिजे तर ते तुम्हाला देणार. असे ना लागलेले असतात. पाणी तरी पाणी पाणी सगळ्या बाटल्या एकत्र करून मगरीचं तोंड दिसतं ते. अच्छा कोणता कुठे क्रोकोडाईल पॉइंट. क्रोकोडाईल पॉइंट.
सरळ दिसतोय ना बोट दिसते कडीला हा 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 स्पॉट ना मगरीचं तोंड दिसतं जसं असं आपण आतमध्ये जाणार ते नारळाची झाडं आहे पूर्ण स्पॉट दिसतं मोबाईल मध्ये अजून कव्हर दिसतात तुला जसं जसं आतमध्ये जाणार तसं तसं त्याचं पूर्ण शेप असणार मगरीचं हा छोटी छोटी झाड आहेत ती झाडं पुढे निसर्गाने तोंड उघडल्यासारखं वाटते आणि हा मागचा पोर्शन आहे ना त्याचं पूर्ण तोंड एक डोळ्यासारखा तो गॅप येत असतो तिथं. क्रोकोडाईल पॉइंट ते खाली असेल ना परत कुठचा मासा खाणार पण आता नाही ह्याच्यात सगळे चांगले म्हणजे मासे बिसे खातात पण टॉपचे मासे मीच खात भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी जे काट्याचे पीस असतात ना ते एक नंबर सगळे येऊच खातो सगळे येऊच खातो एकटाच खातो सगळे कोण आहे का हा? उडी मारून गेली. हा? नाही पाणी कोण नाहीये काय नाही तर आता उडी मारली असते ए, तुला तारली माहिती का ओंकार नाही माहित तारली माहिती का तुलाच माहित आहे तारली समजली आता. कारण की टॉपची भाषा तूच तुला खोल खातो माहिती आहे का काय खोल मासा मला माहित आहे हा? कारली मला कसली हा? इथलं सोनं पाण्यातलं सोनं हा? दोन मासे अरे काटाचं म्हणजे पण तारली थांब ना तारली कसली असते स्ट्रक्चर तिथं दहा लाख तारली वर कसं आहे. असतं? तो भेटला ना तर डायरेक्ट लखपती दादा पैसा ही पैसा होगा सगळ्यात जास्त जर नॉलेज असेल म्हणजे माझा भाऊ आहे बघा, संचित पाटील बरं का एवढं नॉलेज आहे त्याला अक्षर त्याला काटा काढून द्यायला लागतो मच्छी मला म्हणजे खूप नॉलेज आहे मच्छीचा काटा काढून दिला तर तो खाणार खाडीतले फिश आहेत खाडीतले फिश खाले ना ते समुद्राचे हात पण नाही लावत दादा तुमच्या इकडे जितडाला काय बोलतात बारामुंडीला बारामुंडीला गुर घूर बोलतात घूर. भेटतात का इकडे इथे तुला मालवणला आता गोव्याला ते सध्या प्रसिद्ध आहे इथे कोण कापत वगैरे तसं नाही गोव्याला ते एक्सपोर्ट करतात इथले मासे गोव्याला जातात अच्छा त्याला चणक बोलतात गोव्याला चणक बोलतात हा, चणक आमच्या इकडं जिताडा जिताडा. जिताडा आपल्याकडे जिताडा आणि जिताडी दोन म्हणजे जिताडी वेगळी जिताडा वेगळं हे बघा याची पूर्ण नारळाची झाडं दिसतात केरळ सर्व इथे एका कुटुंबियांची आहेत वायंगणकर म्हणून तर नाही पाहिजे अच्छा. वायंगणकर त्यांची पूर्ण ही बाग अच्छा, बघा, आहे मिनी वायंगणकर केरळ. एक माझा मित्र आहे आणि स्पेशालिटी काय खत म्हणून एक फक्त वाळू नंबर आहे. वापरतात हे समोरचं आयलंड आहे बघा तर इथे ना ओटी झाली ओटी आता सध्या भरतीला सुरुवात आहे ओटी झाली की इथपर्यंत खाली असतं इथपर्यंत चालत जाऊ शकतं बोट इथे अडकणार तर इथली वाळू काढून खत म्हणून वापरतात कारण वाळूमध्ये चिखल गाळ सर्व असतो त्याच्यामुळे खताची गरज नाही कुंपण करणार आहे नॉर्मली गोड पाणी जर तुम्ही आला असाल तर तुम्हाला नारळ पाणी जास्त नाही भेटत कारण शाळा बोलतात त्याला इथे कारण शहा, ते शाळा. शाळा आधी 50 रुपये होतं आता नारळाचीच किंमत सुक्या नारळाची किंमतच 50 रुपये झालेली आहे त्याच्यामुळे कोण काढत नाही काय नाही आणि पावसाळ्यामध्ये जास्त विजा इथे नारळाच्या झाडावरच पडतात हे बॅक वॉटर येतं ना पुन्हा इथं बॅक वॉटर आपण त्याच्या आतमध्ये आलो तर बॅक वॉटर बॅक वॉटर इथून कुडाळपर्यंत खाडी बोलतात हा खाडी त्याच्यानंतर नदी बोलतात इथे आता 4 महिने जेव्हा गोड पाणी असतं नदीला पूर येतो हा 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 नाही नदीला पूर आला ना पाणी इकडे येतं ना ते पूर्ण मग त्यावेळेस इथं गोड पाणी असतंय आपण फिशिंग करू शकतो का? इथे फिशिंग करू शकतो पण आता सध्या कसं बोटिंग वगैरे चालू असतं ना हा. त्याच्यामुळे नाही त्याच्यामुळे कोण करत नाही रात्रीच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी केलं तर कुठले मासे लागतात नाही मुलेट फिश बोलतात त्याला. मुलेट मुलेट फिश तर तू युट्यूब वर जरी टाकलं तरी तुला भेटणार मुलेट फिश रेड स्नॅपर भेटतात आता आपण गेलेलो ना पर्यंत 10 किलो पर्यंत एक मच्छी भेटते याची रेड स्नॅपर हा का एवढे असते. 400 रुपये मिनी केरला आणि आणि आपण बघू शकता ते आपण जे आता फिश मिनी केरला दाखवला सांदोळी एकदम शिंदोळी टॉप काय ते? दाखवलं सगळ्यांना सौंदाळा. सौंदाळा हा तो आपण गेलो तिथेच भेटतो इथे खूप गोड सारी नारळाची झाड आहे म्हणजे ना आणि वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे तिकटच एकाच करायला मालकाची पाहिजे ती एका आता मालकाची तुला ना असं गोड गोड लागणार वैंगणकर म्हणून आहे वैंगणकर आता सध्या सौंदाळा आणि आता आम्हाला जर रेकमेंड करायचं असलं तर आता मिनी केरला काय जेवण? मिनी केरला हाच पॉइंट आहे तो मिनी केरला कोकणातला पण फ्रॉन्स मध्ये कसं का जास्त तुम्हाला तर इथे नारळी झाडं जास्त आहेत म्हणून तरी सुरमई बेस्ट आणि हा पूर्ण जो दिसतोय प्लॉट नारळा झाडांचा तो एकाच मालकाचा आहे असतो तो मला पण नाही असं प्राइस प्लॉट बघा केवढा मोठा आहे. मला पण एवढी आयडिया नाही आता आम्हाला जसं माहिती आहे तसं 350 रुपये किलो आहे. एकदम टॉप मध्ये हा 350 रुपये किलो. छोटी वाली असते मोठी वाली असते मोठी वाली घेतली तर इथं जास्त विषय price चालू आहे आता माशांचा बरं, ते आपण ते उलट चांगलं रापणीला तुला बांगडा इथली आता सध्या खूप आता भेटते. जो आहे भेटते का एकदम टॉप मध्ये सगळ्या माशांची माहिती देतोय कोणता मासा चांगला खायला वगैरे आणि म्हणजे रिझनेबल रेट मध्ये पण मिळू शकतो फुकट ती पण फुकट
विकत पण घ्यायची गरज नाही. असं ना रापण अशी आली ना की आजूबाजूला जी मच्छी असते ती किनाऱ्यावर लागते तारली- आणि एकदम ताजी. फक्त काय छोटी असते एवढी, पण छोटी भेटते एकदम. हा डायरेक्ट व्हायची समुद्रावर किंवा जवळ केला तरी चालेल दादा, आणि त्याच्यामध्ये पण टाकून ते ठेवायचं. विकत पण बांगडा देतील ना आम्हाला. विकत तुला बांगडा दे, बाकीचे सर्व पीस देणार तुला, कारण बांगडा किनाऱ्यावर लागत नाही. असला तर तू आणि आणि मी असं ऐकलंय म्हणजे लई जागेवर बघितलंय मी 1-2 जागा मध्ये. आम्ही एकदा गेलतो अलिबागला होतो आम्ही, रेवदंडा बीचला. रेवदंडा बीच वरून आम्ही गेलो नागाव बीचला. नागाव बीचला रापण चालू होती आणि माणसं कमी होती. ते रापणला आम्ही 4-5 जणांनी म्हणजे मदत केली ते रापण हे करायला. ते म्हणजे तुम्हाला मासे घेऊन बारक्या बारक्या चिंगड्या कोळब्या बिळव्या आल्या ते त्या साईडला असतं, तिथे कसं बाहेर असतं तू आणि त्यांनी माणसाला. आमच्याकडून पैसे वगैरे काहीच घेतले नाही नाही असं काय नाही, आता मच्छेत नाही. पण जर तू ते तुला पीस दिले कारण ते कमी भेटले, जर खूप भेटले असते तर तुला नाही, बरोबर. तुला जर चांगली पीस हवी असेल तर तुझ्याकडनं पैसेच घेणार. पण तुला रेट थोडा जास्त पडणार फ्रेश, म्हणजे तुला आवडायलाच पाहिजे पीस. म्हणजे त्याला पेस्ट लावायची गरज नाही. आम्ही पेस्ट वगैरे कधीच लावत नाही. आम्ही नॉर्मली मीठ लावणार, मीठ लावल्यानंतर रवा म्हणजे मीठ झाल्यानंतर अर्धा तास मीठ लावणार, पुन्हा मीठ आणि मसाला आणि रवा झालं. डायरेक्ट तेलामध्ये पेस्ट नाही कुठे. हे जे पीस असतं ते पेस्ट लावतात. ओंक, हे बघा लास्ट इथं पॉईंट गेले होते सगळे. ते आपल्या राईड आहेत ना सगळ्या, ते इथं गेल्या होत्या त्या पॉईंटवर सगळ्या राईड. करायचं असेल तर आता भरती होते. नाही, आता काय- पाणी वाढणार, एवढं पाणी आता सध्या होतंय. काय नाही, उतरून काय करणार आहे ते? कशाला? करायचंय तुम्हाला. नको अरे काहीच नाही इथे उतरायला. उतरून काय करणार आहे? तुला फक्त हेच करायचंय राईड, बाकी काहीच नाही इथे भेटणार. राईड्स करू. मग तुम्हाला आधीच बोललो होतो आपल्याला थांबायचं नाही. हा, एक काम करू आपण, मस्त आपल्या पॉइंटवर जाऊ. हा कुठे point? भाई, आपल्या रूमवर. आता इथून कुठं जायचं आता? आपण लास्ट आहे, हा लास्ट पॉईंट होता. हा लास्ट आहे का? काय करणार सांगा. थांबून काय इथं भाई, फुल ऊन आहे. तू आंघोळ करणार आहे का? करायचे असतील ना, तरच तुम्ही शकता इथं. नाहीतर कसं काही नाही. नाही. हा, आयलंड सारखं आयलंड. बाकी काहीच नाही इथे. काय मग आपल्या त्याच्यापेक्षा तू आता गेला की बीच वर कपडे काढा आणि आंघोळ दादा, करा. आता मला एक ते बरं पडेल. आता आम्हाला तिथून तू पिकअप केलं बरोबर. तू थोडं पुढे आल्यानंतर तुमचं ते हे लागलं. तिकडून आपण काहीतरी सांगितलं होतं. हा, पूर्वच हॉटेलला. तू काय लाव? मग तिथं राहिलाय मी. आता तिथून आता पूर्व जायचं समजा तिथून ते लाटा बिटा बीच दिसतंय. मग आपली बोट तिकडे जाऊ शकते का? आता नाही, बोट त्या साईडला गेली. अरे भाई, पूर्वज हॉटेल त्या साईडला त्या आहे. साईडला आहे, त्या साईडला आपण समुद्र मागाशी आहे. गेलो होतो ना, इकडून गोल एडा मारून ह्या साईडून असा. तू जे सांगितलं होतं की ते इगल सी बर्ड्स त्या साईडनी असं त्या साईडने तसं होतं, त्या साईडला. हे बघ. त्या साईडला ए समुद्र. ओंक्या, इथं संपतोय हा बीच. म्हणजे तुला ओक. तर चांगलंच आहे, एक नंबर आहे. इकडून संपतोय, आपण ह्या पण येऊन मारून जायला लागला आपल्याला ह्या बॅक साईडला. लोकलला जरी विचारलं संध्याकाळी 6-6:30 वाजता असतात लोकल. विठ्ठल मंदिर. तर तुला सांगणार आपण लागली आहे की नाही ते. मग तू गाडीने जाऊ शकतोस. चालू झाली की तुला तरी मला वाटतं 1 तास लागते रे किनाऱ्यावर यायला. यायच्या आधी जायचं पिशवी घेऊन. पिशवी घेऊन पडायची काही गरज नाही. सकाळी ना? सकाळी ना, संध्याकाळी. संध्याकाळी आपण असते जायचंय आपल्याला. नाही, पण सकाळी पण असतं ना चालू. सकाळी नाही लागत, टायमिंग असतं ते. सकाळी वेळ लागत नाही. आम्ही लास्ट टाइम आलतो ना, तर सकाळी टायमिंग बदलत राहतं. टायमिंग मला वाटतं आम्ही डिसेंबर मध्ये आलतो. हा, डिसेंबर एंडिंगला. टायमिंग बदलत राहतं. सकाळी एक बोट आली होती. भरतीवर असतं. ओटी भरती वगैरे असतं ना, त्याच्यावर असतं आपण. वर्षी झाली की कसं खेचायला प्रॉब्लेम होतो. पाणी भरतं ना, हा. ओटीच्या वेळी कसं सुकलेलं असतं, ते सुकायला सुरुवात झालेलं असतं संध्याकाळच्या वेळेस. त्याच्यामुळे ते चांगलं पडतं ओढायला. जायचंय का नाही? संध्याकाळी किती वाजता? हा? किती वाजता संध्याकाळी? संध्याकाळी 7-7:30 पर्यंत ना. हा. आज काल वाटतं 7-8 पर्यंत किनाऱ्यावर आलेले सर्व बीच वगैरे घेऊन आले. हा. ते तारलीला तुला म्हणजे विकत घ्यायची, पण ते बोलायचं पण आहे. ते आजूबाजूला किनाऱ्यावर असं लागलेले असतं, ते फक्त बॅटरी भरून बघायचे कारण काळोख आणि जवळ करायचे. बघून तुम्ही म्हणजे असं वाटणार की बाबा पूर्ण भरूनच घेऊन जाऊया. फक्त काय ती तेव्हाच खायची. तेवढे पुरती घ्यायला पाहिजे, कारण दुसऱ्या दिवशी फ्रीज मध्ये राहणार. पण ते तुम्हाला एवढे काय खास नाही लागत, कारण ती छोटी बीज असते ना त्याच्यामुळे. राईड कितीला आहे? माग जेटस्की. 400 Jet ski. रुपये एका माणसाला एक राऊंड. अरे हा, अरे जास्त वेळ नाही, तुला एक राऊंड मारणार इथून असा एवढ्यात. जेटस्की सुद्धा राईड करण्यासाठी काय रायडर असतात. मागे रायडर बसणार तुझ्या. त्याची किंमत आहे 24 लाख रुपये किंमत आहे. मी 4 वर्षाच्या पूर्वीची सांगितले. कशाची? त्याची 24 लाख रुपये किंमत आहे आणि त्याला ब्रेक नाही.
ब्रेक नाही त्याला. ते असं फिरवूनच नाही थांबत. एक्सिलेटरवर असतं पूर्ण काम. जरी आता बंद झाली म्हणजे स्पीड मध्ये ना अचानक चावी असते ती जर आली तर ना इथून ना ती बोट दिसते तिथपर्यंत स्पीड मध्ये जाणार. ते कंट्रोल करायला यायला पाहिजे. ते एक्सिलेटरवर असतं सर्व खेळ. ते ऍक्सिडेंट वगैरे झालेले आधी चालवायला जायचे 100 रुपये दिले ना चालवायला जायचे. पण आता काय नाही, आता बंद केले. कारण ऍक्सिडेंट वगैरे झाला एखादं पायात म्हणजे तिथलाच लोक असं टर्न मारत होता आणि दुसरा दिसकीवाला ती चावी आली तिला आणि पायावरच आदळलं. त्याला वर्षभर लागलं दाखवायला. मग ची किंमत 4 वर्षापूर्वी 23 लाख रुपये. 4 वर्षापूर्वी 23 लाख होते. ही आता जी बोट आहे पॅरासिलिकची त्याची किंमत 78 लाख रुपये आहे. मी 3 वर्षाच्या पूर्वीची सांगितली. गोव्यावरून 15 मिनिटांमध्ये इथे येते. एवढं स्पीड आहे त्याला. गोव्यावरून 15 मिनिटांमध्ये. हा ती तिथून टॅक्स कमी लागतो म्हणून तिथून आणतात. तेव्हा टायमिंग लावलेलं असतं. आणि कसं आहे सांगा, पूर्ण जर घेईपर्यंत जर तुम्ही पूर्ण घेतला म्हणजे काय शूट वगैरे असतं सर्व सामान तुम्हाला 1.5 करोडापर्यंत पडणार. पण सर्व इथलेच, बाहेरचा कोणी नाही. कारण सर्व लोक इथलीच आहे, बाहेरचा कोणी नाही असं. अच्छा हा सर्व कोकणी. जर तुम्हाला कोकणी बोलायला येतं तर तुम्ही कोकणी बोलला. आता जे दोन्ही माणसं आहेत हिंदी बोला, कन्नड बोला, मराठी बोला, ते मालवणीत बोलणार तुमच्यासोबत. तुम्हाला समजून द्यायला नको जमू. नाही हे चांगलं आहे. हे कसं माहिती आम्ही आता तो बालाजी त्यांना कधीच आम्ही कुठे येते हेच दाखवायला येणार तुम्हाला. फक्त 7 किलोमीटर आतमध्ये ते पैसे जास्त घेतात. तारकर्ली या साईडला राहील आतमध्ये. हा तर ते पूर्ण इथेच येतात, हे दाखवायला येतात. फक्त पैसे जास्त घेणार. आता निवती जसं बघायला गेलं तर ह्याच्यापेक्षा जवळ आहे त्या पॉइंट साठी. निवड आहे. अच्छा पण ते तुम्हाला पैसे ते तेवढे. आता एवढी जी आपण बरोबर. आणि याची ओनर आहेत ते आर्मी मधून रिटायर येऊन आलेले इथे. अच्छा महाराष्ट्रातली पहिली बोट आहे ही. हा. महाराष्ट्रामधली ना. महाराष्ट्रामधली पहिली बोट पॅरासिलिक. आणि Parasailing वाली. ते राजन कुंटेकर ओनर आहेत. त्यांच्यानी सर्व केलेले आणि पहिली बोट आणली इथे पहिला बिझनेस वगैरे काही नव्हता. हे आणून नंतर बिझनेस स्टार्टिंग झालेला. आता देवबाग मध्ये सध्या 9 बोटी आहेत असल्या ह्या वाल्या ना आणि पॅरासिलिंगच्या. स्वतःच्या 3 आहेत. ते आर्मी वरून रिटायरमेंट करून इथे आले आणि त्यांच्यानी हा बिझनेस केला. आणि सर्व आता बघा म्हणजे 1.5 करोड कोण घालणार नाही. कोणाजवळ एवढे पैसे नाही की 1.5 करोड घालणार. One time मध्ये. कामगार ठेवायचे. हा 10,000 रुपये 15,000 रुपये पगारावर. पण सर्व इथलेच इन्व्हेस्टमेंट म्हणजे 4 मित्र एकत्र येणार आणि ते करणार. आता partnership ही माझी मध्ये? बोट आहे हा. स्वतःची. माझा एक मित्र आहे. अशा आमच्या 2 बोटी आहेत. तो आणायला गेलेला ना तो मित्र. एक बोट आहे आमची. आता ह्या बोटीची किंमत 3 लाख रुपये. गाडी 2 व्हीलर 3 लाख रुपये किंमत आहे. ते ह्याची का हा. मोटरची. मोटर या बा. लायसन्सला 2 वर्षांनी रिन्यू करायला 1 लाख रुपये द्यावे लागतात. मुंबईला जाऊन फाईल द्यायची. अच्छा बोटला म्हणून नंबर वगैरे. आणि माझं स्वतःचं लायसन आहे. लाईफ Bottle- आणि लाईफ bottle- गार्डचं हे चालवायचं परत. बॉटल घ्या ना खाली. 12,000 रुपये द्यायची. 5 बॉटल घ्या. पकड. ए, धर. चला उतरा एक एक एक. हे पकड. नंबर घ्या. नंबर. या दादांनी आपल्याला 1 नंबर माहिती सांगितली सगळी. कळलं? अननस लहानच कसं आहे कनच आज काढतो ना. आणि हे अननस पण बघा बघा अननस आहे. कसं आहे टॉप लेवलचं. अजून पिकायचं आहे हे. पिकायचं आहे म्हणजे ते अजून लहान आहे. ते म्हणजे एक रेटिंग जर दिली आपण तर त्याला ते आताशी 4 रेटिंग देऊ आपण. 10 पैकी 4 रेटिंग देऊ त्याला. ते अजून 8-9% त्यानंतर महवरणार ते एकदम टॉप लेवलचे होणार आहेत. आणि हे बघा इथे तुम्ही बघू काढतो शकता का? डबल आलेलं आहे. डबल अननस आहे. डबल अननस नाहीये ते. हे डबल अननस ते आहे. अननसला हे कशावरून तुम्हाला सांगतो हे बघा. हे जे डेट असतात ना हे डेट ह्याच्यावरून कळलं जातं. आता जर सिंगल डेट जर असतं तर आलं असतं. आता हे डबल म्हणजे अर्धा जसं आपण बोलतो डबल कांदा असतो ना. डबल कांदा अर्ध्यामध्ये अर्धा कांदा लटकलेला असतो. अच्छा. तशा प्रकारे लाईट हाऊस वगैरे आपल्याला फिरवून आतनं दाखवणार. आतमधनं किती हजार मला माहिती ना. 25,000. 25,000 रुपये. काय तुझा काजू घ्यायचा का? 1 मिनिट. फोटो काढाय दाखव इकडे. आपलं आपण कोकणात आलो बघू. कोकणातले आता सीझन चालू झालं. कसा आहे विषय टॉप.
चल लवकर बीचवर जायचं चल नाही. एक सेकंड. बघ आले दोन्ही. कुठे आहेत मासे? बघ अरे कुठले मासे ते? शार्क. नाही रे, शार्क नाहीये. शार्क आहे बाबा, ते फिश टँक मध्ये शार्क आहेत. कुठले हे? हा नाही भाई, शार्क तर नाही वाटत आहे. शार्क आहेत बाबा, ते ब्लॅक शार्क आहेत फिश टँक मध्ये. 3च मासे जातात फक्त. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. चल राहू दे. कसली शार्क आहे काय माहिती. सगळे एकदम पेंगळ येतात. कसा आहे जीवावाले. ए आकाशकंदील आहे, दिवाळीच आहे काय? तुझ्या हाईटचा आहे हा? केवढा मोठा ओढ आहे. आणि इथं बघ अशी दोरी. हा ओढ केवढा मोठा आहे. त्याच्या पारांदा केवढ्या पसरलीत. ए आम्ही येऊ का खेळायला? अरे येतो ना, खेळायला येतो ना थोडं थोडं. नाही कोणाला आम्ही येतोय का तुमच्याकडे ओय! त्यांच्याकडे राहतो. अरे पण हे भाई मारतो का? अशा प्रकारे तिथं आधी दिसतोय का आपला? हा दिसतोय त्यांनी शायनिंग बिनिंग मारली जरा मका तुका करून, पण त्यांनी डायरेक्ट त्याला भाई टॉपचे खेळतात ते लोक. तुम्हाला सांगितलं ना. फोर. हे त्याला एक बॉल देऊन टाकायला, एक बॉल टाकायचे फक्त, खेळायला राहू दे. मी काय बोललो, आजने मका खेळायला येतात का करतं, त्यांनी म्हणला आमचं ए भाई हे असले ब्लॉग असतात काय? कोणते? जाऊ का? जाऊ ना, जाऊ का मित्रा? चला. गाव कुठलं रे तुझं? हा देवबागचे इथलंच आहे. चाललो. खैस मारले. टॉपचं मारतोय रे ते. मार. Woo! अजून चलो. सोप्पो बॉल, सोप टॉपचं बॉल होतं ते. सोप्पो बॉल. हे चला. हे आहे आता जाऊ मस्त भाई रूमला. पोरग नाही म्हणणार. कोल्हापूर, सातारा, सांगली पोरग तुला ए भावा म्हणले की भाऊ मारणार. माझी बॅटिंग सोडून तुला बॅटिंग देतो. ओके आता जाऊ रूम वरती. मस्तपैकी जेवण ऑर्डर करू. व्हेज आज का? व्हेज का? संध्याकाळी टॉपचं नियोजन लागतं. अडे की चला. अक्का मसूर काय अख्खा मसाला आहे काय? असं ना. मला विचारलं बरं ठीक आहे. व्हेजमध्ये काहीतरी मागू आणि पडदिशी लगेच या. लगेच खाऊ आणि डायरेक्ट बीचवरती जाऊ. चला भेटू आता बीचवरती डायरेक्ट. दिल की बुझा जाए नीले नीले अंबर चांद जब आए प्यार बरसाए हमको तरसाए. गुड आफ्टरनून गाइस. जस्ट आता आम्ही हां गुड आफ्टरनून. अरे भाई गुड आफ्टरनून बोलले. कट कर.